स्वागत जिल्हा परिषद शाळा नंबर 2 या ठिकाणी होत आहे। आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। बघा आपण काय करूया, अतिशय छान असं त्यांचं वक्तृत्व आहे। हे पुणे जिल्ह्यातून खेड तालुक्यातून बघा राजगुरुनगर आहे या ठिकाणाहून ते खास आपल्यासाठी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपल्याला ते या ठिकाणी भाषण देणार आहेत आणि तुम्हाला काही 4 जे मोलाचे शब्द सांगणार आहेत ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यायचं आहे। मी त्यांना सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करावी। Teacher. Welcome to the world of Press On. Teacher. हेलो Teacher video करो. हेलो 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 या इकडे इथे बस माझ्या पूर्ण दिसलं पाहिजे। दादा हे मॅडम दिसतात का होय दिसतात सगळ्या? होय मी दिसतो होय नंतर इकडे या, तुम्ही सर्व दिसले पाहिजेत मला। व्हिडिओ रेडी का? बघ ती मॅडम दिसते का? ए दादा तुम्ही गप्पा मार, सगळे दिसतात का बघ, मी फक्त नको आहे। नाही दिसतात सगळे। हा मग ती खुर्ची किती देते दादा? ए बसून हा ना इकडे, त्याला त्रास व्हायला लागलाय। इथे या ना, काय बिघडलं? मला सगळे तुम्ही हवे आहेत मला। हा बघ आता दादा, ह्या सरांपासून ते मॅडम पर्यंत सगळे दिसतात का? हा संपूर्ण लक्षात ठेवा। रेडी? आता हलवायचं नाही। हा इथं बसा। आपल्या मराठी शाळेचे प्राथमिक विद्यालयाचे आवडते मुख्याध्यापक यादव सर तसंच सहकारी शिक्षक यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे। त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचा मी आभारी आहे। आत्ताच सरांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आहे आज, आणि माझ्या लक्षातही नव्हतं काल। आत्ताच थोड्या वेळापूर्वी बुधगाव हायस्कूलला व्याख्यान झालं, तिथं ओळख झाली आणि मला परवानगी दिलेली आहे। तर एक लक्षात ठेवा, मी किंवा तुम्ही या ठिकाणी शिकत आहात ते सर्व ऋण कोणाचे आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पूर्वी आपणाला बहुजनांना शिकायचा काय नव्हता? अधिकार नव्हता, फक्त उच्चवर्णीयांना आपणाला शिकायचा अधिकार नव्हता। मी ह्या ठिकाणी बोलत आहे तुमच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमुळं। तुम्ही इथं शिकत आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमुळं। जर संविधान लिहिलं नसतं आणि मनुस्मृतीप्रमाणे जर आपण जीवन वागला असतो तर स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नव्हता। तर एवढंच नाही, ज्या ब्राह्मण स्त्रिया आहेत त्यांनाही शिकण्याचा अधिकार नव्हता। मग क्षत्रिय असो, वैश्य असो, दलित असो, ह्या सर्वांनी शिकायचं नाही असं होतं मनुस्मृतीमध्ये। पण तो अभ्यास केला बाबासाहेब डॉक्टरनी, आणि मग स्त्रियांतर नाहीच, ब्राह्मण स्त्रियांनी शिकायचा अधिकार नाही, चूल आणि मोल बस असं होतं। पण बाबासाहेबांनी अभ्यास केला। बाबासाहेब आंबेडकर मानवतावादी होते, तर्कवादी होते, आणि अभ्यास करून त्यांनी संविधान ही घटना त्यांनी लिहिलेली आहे। आणि म्हणून आज मी तुमच्या समोर उभा आहे, नाहीतर मी देखील शेतात काम केलं असतं। आज माझा मुलगा डॉक्टर आहे, सुनबाई डॉक्टर आहे, ते सुद्धा डॉक्टर झाले ते बाबासाहेब आंबेडकरमुळे। जोरशे तालिया, जोरशे तालिया। किती उपकार आहेत बघा। आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मला घटना लिहिताना फारसा त्रास झाला नाही, कारण माझ्यासमोर आदर्श होता, आदर्श होते छत्रपती, आदर्श होते। हॅलो हा, ते काय म्हणतात, मला संविधान लिहिताना फार त्रास झाला नाही, कारण माझ्यासमोर आदर्श होते छत्रपती शिवाजी महाराज। जोरशी तालिया। ते काय म्हणतात, मला घटना लिहिताना फारसा त्रास झाला नाही, कारण माझ्यासमोर आदर्श होते छत्रपती शिवाजी महाराज।
म्हणून मी घटना लिहू शकलो. बघा किती ते गुरु मानतात छत्रपती शिवाजी महाराजांना, तसेच ज्योतिबा फुले यांना ते गुरु मानत होते. लक्षात ठेवा. गाडगे महाराज यांना ते गुरु त्यांची भेट झालेली आहे. गाडगे महाराज फार दोघांचं एकमेकावर आदर होता. म्हणजे ते गुरु कोणाकोणाला मानत होते बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक, छत्रपती शिवाजी महाराज, गाडगे महाराज त्या काळात होते, आणि ज्योतिबा फुले. आणि म्हणून मला घटना लिहिण्यात का फारसा त्रास झाला नाही. आपल्या भारतामध्ये एकमेव व्यक्तिमत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांच्या एकूण डिग्र्या 32 आहेत. जोशी टालिया 32 डिग्री आहेत. एक डिग्री नाही. एकमेव 140 कोटी पैकी एकच व्यक्ती अशी आहे की 32 डिग्री आहे. त्या व्यक्तीनं घटना लिहिले, म्हणून आज ह्या ठिकाणी मी बोलू शकतो. तुम्ही इथे हजर राहिला, नाहीतर आपल्याला काही खरं नव्हतं. नुसतं उच्चवर्णीयांची सेवा करा, गुलामगिरी करा, पण हे सगळे उपकार त्यांचे आहेत. म्हणून आज आपण सर्वजण स्त्रिया, ह्या मुली आल्या नसता वर्गात इथे, तुमचं नाही शिकायचं नाही तुम्ही, असं होतं पहिला मनुस्मृतीप्रमाणे. आज ह्या लेडीज आहेत घरातच, शिकायचं नाही असं मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे. आणि ते ह्या घटना लिहिल्यामुळं आज मी म्हणा, हे लेडीज म्हणा, तुम्ही सुद्धा घरात इथं आला नसता, संविधान नसतं. लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फार उपकार आहेत. लक्षात ठेवा, कधीच विसरता कामा नाही. योगायोग आज 6 डिसेंबर. आता तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे. पहिली गोष्ट, गणपती बाप्पा. गणपती बाप्पा 5-6 वर्षाचे होते. किती वर्षाचे होते? 5-6 वर्षाचे. आणि तुम्ही कसं मधली सुट्टी झाल्यावर खेळता का नाही, तसं गणपती बाप्पा खेळत होते. आणि खेळताना त्यांना मांजरीने दिसले. मांजरीला पकडलं गणपती बाप्पा. मग आणि त्या मांजरीला इतका चोप मार दिला, बिचारी कशी तरी गणपती बाप्पाच्या हातातून निसटली. चोप मार दिला. आले गणपती बाप्पा घरी आले. पाहतो तो काय, आपल्या आईच्या अंगावर, पार्वतीच्या अंगावर माराच्या खुणा. मग म्हणतात गणपती बाप्पा आईला, पार्वतीला, आई ग तुला कोणी मारलं ग? आई ग तुला कोणी मारलं? आपल्या लाडक्या बाळाला, गणपती बाप्पाला पार्वती म्हणते, हा तुझाच पराक्रम आहे. गणपती बाप्पा म्हणतात आईला, मी तुला कधी मारलं? मग पार्वती आपल्या लाडक्या मुलाला म्हणते, गणपती बाप्पाला म्हणते, आता आज खेळताना कोणाला ठोकलंस का? आय लक्षात आलं. गणपती बाप्पाच्या लक्षात आलं, मांजरीला ठोकलंय. लक्षात आलं. मग गणपती बाप्पा विचार करतात, ज्या मांजरीला मग ज्या मांजरीला ठोकलं, त्या मांजरणीच्या मालकानं, म्हणजे कोणी जर पाळली असेल मांजरी, विचार करतात गणपती बाप्पा, आणि त्या मांजरीला ठोकलं, त्या मांजरणीच्या मालकानं आमच्या घरी येऊन माझ्या आईला मारलं, मग माझ्या आईला ठोकलं, असं समजून गणपती बाप्पा मोठमोठ्याने रडू लागले. आणि मग पार्वती म्हणते आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला, आपल्या मुलाला म्हणते, बाळा तसं मला कोणीच मारलं नाही, तू त्या मांजरीला मारलंस ना, त्याच माराच्या खुणा माझ्या पाठीवर आहे. लक्षात ठेव. आणि मग आपल्या बाळाला सविस्तर सांगते, लक्षात ठेव, या जगामध्ये दीदी या जगामध्ये जे प्राणी आहेत माझी रूपात, स्त्री रूपात, ते माझ्या अंशाने निर्माण झालेले आहेत. पार्वती आपल्या लाडक्या बाळाला काय म्हणते बघा गणपती बाप्पाला, ह्या जगामध्ये, ह्या पृथ्वी तलावर स्त्री रूपात, बाधी रूपात जे जीव आहेत ते माझ्या अंशाने निर्माण झालेले आहेत, गणपती बाप्पाला म्हणते. आणि जे नर रूपात आहेत, जे पुरुष रूपात जीव आहेत ह्या पृथ्वी तलावर, ते तुझ्या वडिलांच्या अंशाने निर्माण झालेले आहेत, शंकराच्या अंशाने निर्माण झालेले आहेत, ते महादेवांच्या अंशाने निर्माण झालेले आहेत, शिव यांच्या अंशाने निर्माण झालेले आहेत. अशी आपली आई
पार्वती आपल्या गणपतीला सांगते आणि मग म्हणते आता इथून पुढे कुठल्याही बाळाला मारायचं नाही. मग लक्षात येतो तेव्हापासून गणपती बाप्पांनी कोणाला कुठल्या प्राण्याला ठोकलं नाही, मारलं नाही. बरोबर का? आता मला सांगा की आपण काय करतो, मग ती काय म्हणते बघा. हे बघ तुम्हाला पण मी सांगतो, म्हणजे कुठल्याही प्राण्याला मारलं काय आहे हे मारायचं नाही. आता तुम्ही बघा शाळा सुटल्यावर काय करता माहित आहे? तुम्ही शाळा सुटली जाता बाजूला कुत्रू झोपलेलं असते, हा ती काय नाही तुम्हाला त्रास देत नाही. तुम्ही दोस्ताकडे काय करता, दप्तर देता, माझा नेम बघ माझा नेम बघ, दप्तर देता आणि बरोबर त्याचे ते बिचार झोपलेलं आहे, दगड मारता सट्ट फट्ट, तुम्ही खुश. मग त्याला म्हणता माझा नेम बाग. आता ती जर कुत्री असेल तर तुम्ही कोणाला मारलं? पार्वतीला. कोणाला मारलं? जोरशी टालिया. क्या बात है, क्या बात है. समजा तो कुत्रा असेल तर तुम्ही कुणाला मारलं? शंकराला. जोरशी टालिया. सर ही अडाणी नाहीत बरं का बोलो. मी समजत होतो बुधगाव ग्रामीण भागातली मुलं ही उत्तर देणार नाहीत असा माझा समज झाला, पण तुम्ही तर ग्रेट आहात, बुद्धी एकदम शार्प आहे. ठीक आहे, तुम्ही वर्गात मैत्रिणीला ठोकलं. कुणाला ठोकलं? जोर सीट आली. अरे वा 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 वा, व्हेरी गुड, वा 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 वा. समजा तुम्ही वर्गात जागेवरून मित्राला ठोकलं. क्या बात है, जोर सीट आलिया, जोर सीट आलिया. समजा तुम्ही मोठे झाला आणि त्यावेळेला तुमचे आई वडील डोकरे झाले, म्हातारी झाले आणि त्या आई वडिलांना तुम्ही मोठं होता आणि आई वडिलांना घराच्या बाहेर टाकता, वृद्धाश्रम मध्ये पाठवता, घराच्या बाहेर पाठवता. कुणाला पाठवता? क्या बात है, जोर सीट आलिया, जोर सीट आलिया. लक्षात ठेवा, आई वडील देवा समान. घराच्या बाहेर आई वडिलांना काढलं, शंकर पार्वतीला बाहेर काढलं. तुम्ही ठरवायचं पार्वतीचा आदर्श. लक्षात ठेवा. दुसरी कथा, अगस्त्य ऋषी दुधाचा तांब्या घेऊन मंदिरात गेले. शिवपिंडीवर दुधाचा तांब्या भरलेला आहे, अभिषेक करायला तिथे गेले आणि शिवाच्या पिंडीवर ते अभिषेक करणार. इतक्यात गणपती बाप्पा आले. तिथे लहान होते. अगस्त्य ऋषीनं म्हणतात तुम्ही हे काय करता? अगस्त्य ऋषी म्हणतात मी या ठिकाणी शिवपिंडीवर अभिषेक करत आहे. गणपती बाप्पा अगस्त्य ऋषीनं म्हणतात कशासाठी? तुमच्या वरी शंकर, महादेव, शिव प्रसन्न व्हावेत म्हणून मी दुधाचा अभिषेक करीत आहे. गणपती बाप्पा म्हणतात माझे वडील शंकर, महादेव असे प्रसन्न होत नाही. अगस्त्य ऋषी चिडला. हे पोरग मला सांगतोय शिव असे प्रसन्न होत नाही, महादेव असे प्रसन्न होत नाही, शंकर असा प्रसन्न होत नाही. चिडला आणि अगस्त्य ऋषी गणपती बाप्पाला म्हणतात मग सांगा तुमचे वडील कसे प्रसन्न होतात? बघा आता दीदी, पण गणपती बाप्पा काय म्हणतात बघा. ते तांब्या घेतात, अगस्त्य ऋषीच्या हातून तांब्या घेतात आणि काय केलं पहा, शेजारच्या घरी गेले. तिथून शेजारच्या घरी एक झोपडीमध्ये 2 दिवस बाळाच्या पोटात अन्न नव्हतं. 2 दिवस अन्नाचा कण नव्हता. 2 दिवस उपाशी होतं. त्याच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. त्याला भाकरी पाहिजे होती, दूध पाहिजे होतं, उपाशी होतं. गणपती बाप्पा तिथे गेले आणि त्या मुलाला म्हणले बाळ हे दूध पी. काय? त्यानं ताब्या घेतला गणपती बाबाच्या हातातून आणि 2 दिवस पोटात अन्नाचा कण नाही. त्यानं तांब्या घेतला, गटा 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 पूर्ण पिऊन टाकलं. आणि त्याच क्षणाला शिवपिंडीतून शंकर प्रकट झाले. जोरशीत आलिया. त्याच क्षणाला शिवपिंडीतून महादेव, शंकर, शिव प्रसन्न झाले. बघा. आणि मग त्यांना समजलं अगस्त्य ऋषींना. मग मला सांगा की त्या जीव वाचवला गणपती बाप्पानं, बरोबर का? त्या मुलाचा पोटाला दिलं. तिथं शिवपिंडीवर दूध टाकण्यापेक्षा, अभिषेक करण्यापेक्षा त्या मुलाला दिलं. मग याच्यातून काय शिकायचं बघा.
जिथे जीव तिथे शिव म्हणा. जिथे जीव जिथे जीव जिथे जीव जीवांची सेवा हीच ईश्वर सेवा होय. लक्षात ठेवा, जीवांची सेवा हीच ईश्वर सेवा होय. असंच ना माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये आणि त्याला सवय काय माहिती का, प्रत्येक वर्षी ना गणपती बसवतो 5 दिवस घरात गणपती. झालं, शेजारची आली, सुनबाई पण डॉक्टर आहे आणि त्यांना एक हे आहे, दरवर्षी गणपती बसवतात 5 दिवसाचा. मी गप्पत झाली, आरती सुरू झाली, सगळ्या शेजारची माणसं आली आणि आपण करतो नाही, सकाळी 15-20 मिनिटं अर्धा तास, संध्याकाळी 15-20 मिनिटं अर्धा तास करतो का नाही सेवा. मग आरती सुरू, कुणी ताट घेतले, माझ्या मुलानं, जो डॉक्टर आहे, ज्याचा विषय हृदयरोग तज्ञ आहे, तो आरती करायला लागलाय, मागे मी उभा आहे, सगळी उभा आहेत, माझ्याजवळ टाळ आहे. इतक्या डॉक्टरांच्या ह्याच्यात मोबाईल होता, रिंग वाजली. त्यांनी काय केलं, आणि आरती सुरू होऊन किती मिनिट, 1-1.5 मिनिटं झालता आणि रिंग वाजली. त्या माणसानं मुलानं काय केलं पा, ते ताट, मी मागे उभा होतो, मला ताट दिलं आणि ते तिथून दुसऱ्या खोलीत गेले आणि पुन्हा आरतीला आलेच नाही. पुन्हा मी आरती संपली, अर्ध्या तास झाली आणि मग माझ्या सुनबाईला विचारलं आणि माझ्या मुलाला मी दादा म्हणतो, डॉक्टर आहे त्याला. सुनबाईला विचारलं, काय गं म्हणलं, आरती निम्मी आरती सोडून दादा कुठे गेला. तर दादा ती म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेला आणि 3 दिवस तो घरीच आला नाही, हॉस्पिटलमध्येच होता. आणि मग माझी मी चौकशी केली, लक्षात आलं, जेव्हा रिंग वाजली तेव्हा हॉस्पिटलमध्ये सिरियस पेशंट, हार्ट अटॅकचा पेशंट आलेला होता. अटॅक, हृदयरोग, त्याला काय म्हणतो, हृदयाचा झटका, माहिती आहे का, हार्ट अटॅक म्हणतात. तो झटका आलेला होता, तिथे गेला, तो अगदी ते पेशंट प्रेतासारखं होतं, हात पाय हलत नव्हते, प्रेतासारखं झोपलेलं होतं ते. 3 दिवसांनी मला कळलं, 3ऱ्या दिवशी त्या माणसाचं हात पाय बोट हलायला लागले आणि तो त्या पेशंटचं काय झालं, जीवदान मिळालं. जोरशी टाळिया. मला अभिमान वाटला. जर डॉक्टरनं रिंग वाजल्यावर आला, फोन उचलला नसता आणि सांगितलं असतं, माझी आरती चालू आहे, मी येणार नाही, ती पेशंट वरती गेला असत, झटका होता आणि लगेच इलाज केला तर ती वाचतं, मी आरती करणार आहे, मी येणार, ती वरती गेला असतं. मग मला अभिमान वाटला आणि माझ्या डोळ्यातून आनंद असू आले, कारण माझ्या मुलानं पार्वतीनं दिलेला संदेश अंमलात आणला, गणपती बाप्पाने दिलेला संदेश अंमलात आणला, म्हणून मी खुश होतो. मग मला सांगा, जिथे जीव जीवांची सेवा हीच ईश्वर सेवा. जर माझ्या मुलानं मोबाईल उचलला नसता, जाऊ दे, आरती महत्वाची, कर्मकांड महत्वाचं नाही, आपलं कर्तव्य महत्वाचं, आपलं कर्म महत्वाचं, आपला अभ्यास महत्वाचा. जोरशी टाळिया. अभ्यास महत्वाचा, कोण फुकट मी चकोट देत नाही, म्हणून लक्षात ठेवा, इथून पुढे आपलं कर्म महत्वाचं, लक्षात ठेवा. आता माझी एकूण ना 6 पुस्तकं प्रकाशित झालेली. मी पुन्हा नंतर सरांना पण मी आणून देईन. यशस्वी चावी, बोधकथा, उत्तम वक्ता होण्याचा मंत्र, सर्वांग व्यायाम, बरोबर का, आणि तर्कशील व विवेकी व्याख्याने, स्वामी विवेकानंदांचे मानवतावादी विचार. लक्षात ठेवा. आता सर्वसाधारण यशाच्या चावीमध्ये काय 8 व्याख्याने आहेत माझी, बरोबर का. बोधकथा, दुसरं, आता मी काय करणार आहे, 1-2 महिन्यांना आलो की ना तुमच्या ग्रंथालयाला भेट देणार आहे, तुम्ही वाचा. यशस्वी चावी, बोधकथा 8 पानावर, 9 पानावर लिहिली नाही कथा. मी एक कथा एका पानावर, एका पृष्ठावरच लिहिलेली आहे, बरोबर का. आणि सचित्र, मी 8 पानावर एक कथा लिहिली असते तर तू उद्या तुम्ही वाचताना काय करणार, वाचलं, 1 पान वाचलं, रिंग वाजली, पुस्तक बाजूला, पुन्हा 8 दिवसांना बघणार. आणि सरांचं पुस्तक वाचायचं राहिलं, एका पुस्तकाला 8 दिवस लागणार, म्हणून मी थोडक्यात ना एका पृष्ठावर एक. पुन्हा लक्षात ठेवा, आता मी कसा बोलतोय तुम्हाला माहित आहे. बरेच मुलं कॉलेजला गेल्यानंतर, हायस्कूलला गेल्यानंतर मला म्हणतात, सर तुम्ही जरा बऱ्यापैकी बोलता. एखादा मुलगा म्हणतो, मी आत्ताच ना बुधगावचा सरपंच झालेलो आहे, परंतु कसं बोलायचं मला माहित नाही. माझं व्याख्यान ऐकल्यानंतर माझ्याकडे एखादा सरपंच येतो, एखादा कॉलेजचा मुलगा येतो आणि मला म्हणतो, सर एखादी मुलगी येते कॉलेजची, इथं मटेरियल भरपूर आहे, इथं भरपूर आहे, पण स्टेजवर गेल्यावर बोलता येत नाही, पाठ केलेलं विसरतो. लिहिलं पुस्तक, 3रं पुस्तक,
ते पण तुम्हाला देणार आहे, वाचा. तुम्हाला जर स्टेजवर असं बोलायचं असेल तर वाचू शकता. आणि आनंदाची गोष्ट, मी वक्ताय, माझा मुलगा वक्ताय, सुनबाई वक्ते, आणि मुलगा 8वीला आहे, हँकरिंगचं काम करू. सगळीच मी शिकवलं. उद्या मला कोणी म्हणायला नको आज तुम्ही व्याख्याच आहे आणि साधं तुमच्या डॉक्टरला बोलता येत नाही. व्याख्याच आहे, सुनबाई व्याख्याच आहे, आणि 8वीचा मुलगा आहे तो हँकरिंग करतो, पोद्दार कॉलेज, इंटरनॅशनल कॉलेज. तर घडवले मी. तसं मला एवढंच कळकळीने सांगायचं आहे, तुम्ही सुद्धा कोण आहात हे स्टेजवर आलून ओळख करून गेल्याशिवाय आपण प्रगती करत नाही. म्हणून हे 3रं पुस्तक. 4थं पुस्तक कोरोनाच्या काळात. कोरोना मग सगळ्याला का होत नाही, लिहिलं पुस्तक. पण ठराविक जणांना झालं, ज्याला 20-30% झाला तो वरती गेला, आणि ज्याला 80% झाला तो भीतीपोटी मरण पावला. ते पुस्तक मी लिहिलं. आणि 5वं तर्कशील व विवेकी व्याख्याने हे पुस्तक लिहिलं. आणि 6वं स्वामी विवेकानंदांचे मानवतावादी विचार, त्याच्यात त्यांच्या कथा आहेत, बरोबर का, त्याच्यात कथा त्या दिलेल्या आहेत मी. आणि 19 त्यांच्या जीवनातले प्रसंग सांगितलेले आहेत. आणि 184 अमृतवचनं आहेत. लक्षात ठेवा, अमृतवचनं आहेत. बरेच जण म्हणतात की हे मी एक प्रसंग सांगतो आणि संपवतो. दीदी, मी मुंबईला ना व्याख्यान देत होतो. मुंबईला व्याख्यान देताना काय केलं, माझा विषय कोणता होता माहिती का, आपले आरोग्य आपल्या हाती. आपले आरोग्य आपल्या हाती. मी त्या मुलांना सांगितलं, बाळानो, आपला मृत्यू लांबवता येतो का. शेवटचा मुद्दा. हा, एकदम बैठे सावधान, बैठे सावधान, आराम से. आता शेवटचा मुद्दा. हा, तुमचा जास्त अंत पाहत नाही. उत्तम वक्त्याची व्याख्या माहिती आहे का, ज्याला कुठे थांबायचं कळतं तो उत्तम वक्ता. जोशी टाळ्या. ज्याला कुठे थांबायचं कळतं तो उत्तम वक्ता. आणि उत्तम वक्त्याची एक व्याख्या आहे, कोणती बघा, अडाण्यातल्या अडाण्याला समजेल असं जो बोलतो तो उत्तम वक्ता. जोशी टाळ्या. लक्षात ठेवा पुढे भविष्यात. मग मी काय सांगत होतो की त्या मुलाने विचारलं, आणि ती मुलं कुठली होती माहिती का, मुंबईची मुलं, बुद्धिवंत मुलं, खेड्यातली मुलं नाही, ग्रामीण भागातली नाही, मुंबईची मुलं, 13वी 14वीची 15वीची मुलं. माझा विषय कुठला होता, आपले आरोग्य आपल्या हाती. व्याख्यान सुरू होण्यापूर्वी त्या मुलांना विचारलं, आपला मृत्यू प्रयत्नानं लांबवता येतो का. म्हणले, सर, आपला मृत्यू लांबवता येत नाही. मग आमचा मृत्यू ना ईश्वराच्या हातात आहे, गॉडच्या हातात आहे. आमचा गॉडच्या हातात आहे, ईश्वराच्या आहे, अल्लाच्या आहे, आपल्या हातात नाही. ठीक आहे. माझं 1.5 तास त्यांच्या समोर व्याख्यान दिलं. आणि व्याख्यान दिल्यानंतर तोच प्रश्न त्याच मुलांना प्रश्न विचारलं, बाळानो, प्रयत्नानं मृत्यू लांबवता येतो का. ज्या मुलाने मला उत्तर दिलं सुरुवातीला, मृत्यू लांबवता येत नाही, ईश्वराच्या हातात आहे, याला अल्लाच्या हातात आहे, गॉडच्या हातात आहे, त्या सर्वांनी मुलांनी मुंबईमध्ये मला उत्तर दिलं, सर, प्रयत्नानं मृत्यू लांबवता येतो. जोरशी टाळ्या. प्रयत्नानं मृत्यू लांबवता येतो. लक्षात ठेवा. अहो, प्रयत्नानं मृत्यू लांबवता येतो. म्हणूनच चौकात सिग्नल, एक लाल एक हिरवा. लाल सांगतो थांबा, हिरवा सांगतो जावा. पण देवाच्या हातात आहे, अल्लाच्या हातात मृत्यू आहे, गॉडच्या हातात मृत्यू आहे. पंतप्रधानांना सांगा, जगामध्ये जे चौकात सिग्नल आहेत ते कॅन्सल करा. साधी गोष्ट. देवाच्या हातात मृत्यू आहे, जावा वरती. दुसरं, पोलीस, थांबा, जावा, थांबा. अरे कशाला त्याला त्रास देता, त्याला घरी झोपवा ना. का, देवाच्या हातात मृत्यू आहे ना. स्पीड ब्रेकर रस्त्यात. अरे एवढे आता इथून मी पुण्यावरून इथं आलो, जे ड्रायव्हर फास्ट स्पीड ब्रेकर गतिरोधक, ते गिअर बदला, हळू चालवा, पुन्हा स्पीड. किती त्रास देतात त्या ड्रायव्हरला. सांगायचं देवाच्या हातात आहे. हा, वळला. आता इथे शाळा आहे, काय लिहिलेलं असतं, पुढे शाळा आहे, वाहनं सावकाश चालवा. पुढे घाट आहे, वाहने सावकाश चालवा. वाहनावर तुम्ही पाहिले का की मागच्या बाजूला लिहिलेलं असं की वाहने हळू चालवा, तुमची घरी कोणीतरी वाट पाहत आहे, म्हणतात की नाही, लिहिले की नाही. तर आणि एक लक्षात ठेवा, आपलं आयुष्य वाढवायचं असेल शाकाहारी आणि मांसाहारी आहेत ना, त्यांनी काय करायचं, आळणी खायचं. मी मांसाहारी, मी चिकन खातो, मी मटण खातो, परंतु आळणी खातो. आपण काय करतो, कोल्हापुरी झणझणीत नेरपोट्या चालावरती, ते काय जेवण सांगितलं होतं म्हणून. आणि दुसरी गोष्ट, व्यायाम, पुलप्स,
डिप्स, उठावशा, धन, सूर्यनमस्कार एवढं करत नसाल तर मी जे ज्येष्ठ आपले असे नागरिक आहेत ते काय म्हणतात नोकरीमुळे सर्व्हिस नाही, व्यायामाला वेळ नाही. मी त्यांना सांगतो चुकीचं आहे. आणि आपण आहे तर जग आहे, मी नाही आणि जग सुंदर आहे. जगाला जाळायचंय, मी जिवंत पाहिजे. नंतर घरी काय करायचं, तुमच्या आईला वगैरे वडिलांना सांगायचं हे बघा पहिलं श्लोक घ्यायचं 10 मिनिटं घरी आपल्या रूममध्ये अंडरपॅन्ट बनियन आपलं मस्त, किंवा लेडीजना आपले लूज ड्रेस घालायचे. हे बघा झालं, पुन्हा स्पीड वाढवतो मी. अर्धा पण मिनिट झालं नाही, 10 मिनिटात बनियन होईल खलास. मग तुम्ही 2 मिनिटं करा, लहान आहे 1 मिनिटं करा. 10 मिनिटं केल्यावर तुम्ही दवाखान्यात जा. 1 मिनिट, उद्या 2, परवा 2.5. आणि असं केलं ना बनियन ओलं. विज्ञान सांगतं, कुठला अल्लाह गॉड ईश्वर सांगत नाही, की विज्ञानात लिहिलंय मानवाला दिवसातून एकदा तरी घाम यायला पाहिजे. तुम्हाला घाम येतो का? बरेच जण बघा, आता लेडीजने विचार करायचा, काल घाम आला का? नाही. परवा घाम आला का? नाही. तेरवा घाम आला का? नाही. महिन्यापूर्वी घाम आला का? नाही. धोका. तुम्ही विचारायचं स्वतःला, अरे कधी घाम आला? 2 महिन्यापूर्वी एकदा कुठेतरी गेलतो तेव्हा घाम आला. धोका. विज्ञान सांगतं दिवसातून एकदा तरी घाम यायला पाहिजे. एवढं तुम्ही करा. निश्चित मला मर्यादा असल्यामुळे बोलण्याची, नाहीतर मी तुमच्याशी व्यवस्थित गप्पा मारला असतं. आणि मृत्यू लांबवायचा असेल, मिसरी व्यसन करायची नाही. मिसरी, तंबाखू, बिडी, सिगरेट, मावा, गुटखा, ड्रग्ज, दारू, दूर नाही चालला वरती. देवाच्या हातात काय? अरे आमच्या हॉस्पिटलला 2-4 दिवसानं दारू पिलेली येतात. लिव्हर 2-4 दिवसानं आजी येते का? मिसरी 8-10 वेळा. मग मला सांगा, अल्लाच्या हातात मृत्यू आहे, गॉडच्या हातात मृत्यू आहे, तर अल्लाह गॉड काय फोन करतो का? ए अजय तुझं टाइम झाले, घास मिसरी आहे. देवाचा दोष आहे? अरे तुम्ही कर्माची फळं भोगा ना. एक स्त्री ना 10-12 वेळा मिसरी घासते, मग पोटात घोळा. आणि हॉस्पिटलमध्ये गेलो ना, ती नात म्हणते, सर हे बघा माझ्या आजीचा गोळा, आणि काच ठेवला जातो. हा कोणाचा दोष? देवाचा दोष आहे का? मूर्तीचे प्रकार 2, एक दैवी मृत्यू, नैसर्गिक मृत्यू, आणि राक्षसी मृत्यू. हा कुठला आला? राक्षसी मृत्यू. हे आपण व्यसन करतो आणि मरतो, देवाचा दोष नाही. हा राक्षसी मृत्यू मानव निर्मित मृत्यू. आणि देवाचा मृत्यू कोणता? दैवी मृत्यू कोणता? की आपण नैसर्गिक मृत्यू म्हणतो. 1 मिनिटात 1, कुठलं व्यसन करायचं नाही. 2, सकस आहार खायचा नाही, बरोबर. 3, व्यायाम करायचा नाही, व्यसनं भरपूर करायची, आणि नकारात्मक विचार, असे मृत्यू होतात ते राक्षसी मृत्यू. आणि दररोज ना सकारात्मक विचार करतात, सकस आहार घेतात, पौष्टिक व्यायाम करतात, जन्मापासून मरेपर्यंत व्यसन करत नाहीत. अशी जी माणसं आहेत ते हळूहळू वृद्ध होतात, त्यांचा एक पार्चा निकामी होतो, आणि मग कोमात जाऊन मरतात. याला म्हणायचा नैसर्गिक मृत्यू, याला म्हणायचं दैवी मृत्यू. आणि व्यसन करतात, व्यायाम करत नाहीत, खायचं झोपायचं, आणि नकारात्मक विचार करतात, व्यायाम करत नाही, व्यसन करतात, आणि ते वरती जातात. त्याला काय म्हणायचं? मानव निर्मित हे करायचं, त्यांना म्हणायचं मानव निर्मित हा मृत्यू आहे. आता मला सांगा, इथून पुढे तुम्ही आयुष्यात कधी व्यसन करणार का? हात वर करा. व्यसन करणारे हात वर करा. जे व्यसन करणारे त्यांनी हात वर करा. बघा, एक पण नाही. साळुंके सरांसारखा भाग्यवान साळुंके सर जोर शेट आलिया. कोणतंच व्यसन करायचं नाही, तर तुमचं दीर्घायुष्य होणार. नाहीतर तुम्ही 20-32 वर्षापर्यंत दारू ड्रग्ज पितान मारता. काय करायचं त्या देवानं? तर देवाला दोष देऊ नका, तुमच्या कर्माची फळं आहे. लक्षात ठेवा. मला सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मी आभारी आहे. आपणा सर्वांना वंदन करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.